पनीर भुर्जी गाईज, पनीर भुर्जी टाईम. ऑइल गरम केलं, त्यामध्ये अनियन घातलं आहे, गोल्डन ब्राऊन झालं की जिंजर गार्लिक पेस्ट घालायची आहे. नंतर टोमॅटो झाला की मग आपले किचन किंग मसाला, हळद, धणेजिरे पावडर, थोडंसं सिलेंट्रो. ती माझी नेहमीची टीप असते की सिलेंट्रो थोडंसं कांद्यामध्ये फ्राय करायची असते, जेणेकरून एक चांगला अरोमा येतो. सो मी आता ती घालणार आहे. प्लस अनदर टीप की कांदा फ्राय करत असताना थोडंसं सॉल्ट घालायचं आहे, जेणेकरून कांद्यातलं जे मीठ पाणी असतं ते लवकर जिरतं आणि लवकर फ्राय व्हायला मदत होते. सो हे मीठ गेलं थोडंसं, अगदी पिंच. आणि त्याचा फायदा असा होतो की लवकर फ्राय होतो आणि पाणी जातं, जळून जातं त्याचं पाणी, लवकर ड्राय होतं आणि कांद्याला एक फ्लेवरसुद्धा येतो आणि टेस्ट राहत नाही कांद्याची मीठ टाकल्यामुळे. सो हे बरेच बेनिफिट्स आहे ह्या टिपपासून. सो हे लक्षात ठेवा, कांदा फ्राय करताना पिंच सॉल्ट टाकायचं, अगदी पिंच. आपण जिंजर गार्लिक, ही जिंजर गार्लिक पेस्ट केली आहे. उपसी डुपसी, जिंजर गार्लिक पेस्ट ॲड केली. आता ही चांगली फ्राय करायची आहे. जोपर्यंत आपल्याला अरोमा देत नाही ना, जिंजर गार्लिक पेस्टचा अरोमा येत नाही बाहेर असा, की फ्राय झालेलाचा एक वेगळा स्मेल येतो. तुम्ही चांगली फ्राय केली नाही तर कच्ची टेस्ट लागते, त्याची रॉ टेस्ट लागते, म्हणून चांगला फ्राय करायचा. भुर्जीला कांदा लागतोच. तुम्हाला कांदा घालायचा नसेल तर फक्त टोमॅटो पण घालू शकतात आणि जिंजर पेस्ट घालू शकतात. सो टोमॅटो आणि जिंजर पेस्ट. आणि जे लोक अनियन खात नाही ते बॉक चाव म्हणून काहीतरी एक हे मिळतं, चायनीज कॅबेज म्हणून मिळते, ती घालायची, जी कांद्यासारखीच टेस्ट देते आणि कांद्यासारखंच टेक्स्चर देते भाजीला. आमच्याकडे सगळे कांदा वगैरे खातात, त्यामुळे घालावंच लागतो. फॅमिली सगळी कांदा खाणारी असल्यामुळे आणि कामामुळे मला काही वेळ मिळत नाही एवढं सगळं फॉलो करायला, तर मला ते करावंच लागतं कांद्याचं. आणि हे आता तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे, लो ते मिडियममध्ये. त्या टोमॅटोला छान फ्राय करायचं आहे. त्याला सॉफ्टन झालं की मग त्याच्यामध्ये थोडंसं मग आपण मसाले घालायचे, कोरडे मसाले. ओके, आता याच्यामध्ये किचन किंग मसाला, कसुरी मेथी ॲड केली आहे आणि आता अरोमा सुटेपर्यंत थोडं फ्राय करायचं आहे. मसाला छान फ्राय झाला की आपली भुर्जी छान लागते. तर यामध्ये आपले घरातले मसाले म्हणजे हळद, धणेजिरे पावडर आणि थोडंसं तिखट कमी घालते, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे जास्त घालू शकता. आमच्याकडे माझ्या मुलीला जास्त तिखट आवडत नाही म्हणून कमी घातलं. आता चांगला मसाला फ्राय करून झाला आहे. आता हे शेड केलेलं जे आपलं पनीर होतं ते घालायचं. मी शेड करून ठेवलेलं होतं ऑलरेडी, तुम्ही फ्रेश पण करू शकता, माझं होतं फ्रीजरमध्ये. सो ही व्हेज भुर्जी आहे, त्यामुळे पनीर घातलं आहे. तुम्ही अंड्याची पण भुर्जी याच प्रकारे करू शकतात. अंड्याचं बॅटर तुम्ही यावेळेला घालू शकतात, पण ही व्हेज भुर्जी असल्यामुळे पनीर घातलं आहे, पनीरचा चुरा घातलेला आहे. टोमॅटो असल्यामुळे त्याला एक टँगी टेस्ट पण येते
आणि मसाला असल्यामुळे त्याला फ्लेवरही छान येतो. आता ही फ्रीझरमध्ये असल्यामुळे थोडंसं व्यवस्थित कुक करून घ्यायचं आहे. फ्रेश पनीर असेल तर तुम्हाला जास्त वेळ कुक करायची गरज नसते, पण हे फ्रीझरमधलं असल्यामुळे मला थोडं कुक करणं आवश्यक आहे. सो मी आता सॉल्ट घालते त्याला आणि चवीला, आणि मग झाकण ठेवून मिक्स करून झाकण करून ठेवून स्टीम आणायची आहे. सॉल्ट घातलेलं आहे आणि आता मी मिक्स करते आहे, जेणेकरून ते सॉल्ट सगळीकडे इव्हनली स्प्रेड होईल. 1 चिमटी ऑलरेडी अनियनमध्ये घातली होती, या अंदाजाने वरीत नंतर ॲड केलेलं आहे. सो आता हे या प्रकारे आणि आपण झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची. एक वाफ झाली की गॅस ऑफ करायचा आहे, मग सिलेंडर घालून सर्विंग करायचं आहे. तुम्हाला या स्टेजमध्ये नंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही सर्विंग कराल, झाकण ठेवाल किंवा सिलेंडर घालाल त्याच्या आधी थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करायचा आहे. आता आपण चेक करायची आहे. त्याला वाफ आलेली आहे बघा, वाफ दिसते, छान वाफ आलेली आहे. त्यामुळे ते पनीर छान कुक होतं. पनीर कुक होणं आवश्यक आहे, कारण ते कच्चं पनीरची टेस्ट चांगली लागत नाही. आता सांगितल्याप्रमाणे हा थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करते, जास्त नाही, कारण टोमॅटोचं टँगी आहे पण आहेच. गॅस ऑफ करायचं आहे जेव्हा आपण मसाला स्प्रिंकल करतो तेव्हा. आणि सिलेंडर, तुम्हाला चाट मसाला नसेल घालायचा तर लिंबू पण पिळू शकतात. फ्रेश लिंबू इज ऑलवेज बेटर दॅन ड्राय पावडर्स. पण लिंबू नसेल तर चाट मसाला किंवा आमचूर पावडर. या प्रकारे आपली पनीर भुर्जी रेडी आहे. तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गीता US रसोई 777 ला. बाय बाय, हॅव अ नाईस डे.